नेमकं या आठवड्यामध्ये कोण घराच्या बाहेर जाणार ही चर्चा आता खूप जास्त काय होतं त्याला वारं घेत आहे, खूप जास्त चर्चा होत आहे याबद्दल. कारण की दोन कलर्सचे जे चेहरे आहेत ते आता सध्या बॉटम 2 मध्ये आपल्याला तिकडे बघायला मिळत आहेत. तर ते दोन सदस्य कोण आहेत? एक आहे योगिता चव्हाण, दुसरा आहे निखिल दामले. आता मी तर मोस्ट प्रोबेबली तुम्हाला सांगतो, जर वोटनुसार गेले तर काहीही करून त्यांना निखिल दामलेला बिग बॉसच्या घराबाहेर काढावं लागेल म्हणजे लागेल. कारण की त्याचं कंटेंट खूप कमी आहे, त्याचा सहभाग खूप कमी आहे, त्याच्यावर थोडेसे मीम्स देखील बनत आहेत की निखिल वेगळा आहे, दामले वेगळा आहे, पण हे जुळे भाऊ आहेत, एक इकडं बाहेर निघतो, एक तिकडं बाहेर निघतो. या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे बिग बॉस करत आहेत. तरी त्याचं डोकं उघडत नाहीये. त्याला कितीही तुम्ही टोमणे मारा, कितीही त्याला समजायचा प्रयत्न करा, कितीही गेम खेळ म्हणा, तरी तो काहीही करत नाहीये. तर त्या पद्धतीने जर वोटनुसार गेलं तर तो बिग बॉसच्या घराच्या बाहेर यंदा जाऊ शकतो. पण विषय असा आहे की ही जी आपली योगिता चव्हाण आहे, त्या योगिता चव्हाणला देखील घरामध्ये राहायचं नाहीये. ती रडतीये, धडपडतीये, तिला असं बिलकुलच घरामध्ये करमत नाहीये. तिला पूर्णपणे मानसिक त्रास हा तिकडे होत आहे आणि त्या गोष्टीमुळे ती बोलते तिला घराच्या बाहेर जायचंय. पण प्रेक्षकांना असं वाटते की ती तिथं राहावी, ती खूप चांगला गेम खेळू शकते. आणि ॲज मला पर्सनली देखील वाटते की योगिता चव्हाण जर ते रडापडी सोडली किंवा तिचा बाहेरची आठवण येणं सोडलं ना, तर 100 आणि 100% खूप छान गेम खेळू शकते. ती स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, ती तिचं मत मांडते, स्पष्टपणे बोलते. या संपूर्ण गोष्टी आहेत, पण तिला घरात राहायचं नाही आणि मत मिळत आहेत. आणि बिग बॉस आता पूर्णपणे एका अशा गोष्टीमध्ये अडकलेले आहेत ना की आता नेमकं करायचं तर करायचं काय. तर एक गोष्ट अशी देखील होऊ शकते की या आठवड्यात देखील जे नॉमिनेशन्स आहेत किंवा जे इव्हिक्शन आहे ते देखील कॅन्सल होऊ शकतं, किंवा मग शेवटचा ऑप्शन दोघांना देखील घराच्या बाहेर काढू शकतात. कारण की एकीला घरायचं नाहीये आणि एकाला मतं भेटत नाहीये, त्यामुळे दोघंही घराच्या बाहेर जाऊ शकतात. आणि मोस्ट प्रोबेबली जर ऑडियन्सचाच फक्त विचार करून घेतलं, डिसिजन घेतलं, तर त्यामध्ये आपला निखिल दामले हा बिग बॉसच्या घराबाहेर 100 आणि 101% जाऊ शकतो. मित्रांनो, तुमचं काय मत आहे? कोण घराच्या बाहेर गेलं पाहिजे? नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.